मुलांनो, आता जो अलंकार आपण शिकणार आहोत ना, त्याचं नाव उच्चारायला थोडं कठीण आहे, पण समजायला जगातला सर्वात सोपा विषय. त्याचं नाव आहे ओनोमॅटोपिया. उच्चार कसा होगा? ओनोमॅटोपी. आता हे नाव विसरा आणि फक्त आवाजावर लक्ष द्या. तुम्ही कधी कॉमिक बुक्स वाचलीत का? किंवा एखादा ॲक्शन सिनेमा पाहिलाय? तिथे जेव्हा मारामारी होते, तेव्हा स्क्रीनवर लिहून येतं बूम, पाव, बँग. हे जे शब्द आहेत ना, जे वाचल्यावर आपल्याला प्रत्यक्ष तो आवाजच ऐकू येतोय असं वाटतं, त्यालाच म्हणतात ओनोमॅटोपिया. आता काही उदाहरणं बघा. जर आपण म्हणालो द स्नेक हिस्ड, तर तो हिस शब्द उच्चारताना सापाचा आवाज येतोय की नाही? पावसात जेव्हा विजा कडकडतात तेव्हा आपण म्हणतो द थंडर क्लॅप्ड. किंवा पाण्याचा थेंब पडला की त्याचा आवाज येतो ड्रिप, ड्रिप, ड्रिप. अगदी आपल्या घरातली उदाहरणं घ्या. घड्याळ कसं करतं? टिक टॉक. मधमाशी कशी गुणगुणते? बज. आणि कुत्र्याचं भुंकणं? वुफ वुफ किंवा बार्क. जेव्हा एखादा लेखक असे शब्द वापरतो ज्यामुळे आपल्याला तो प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसण्याऐवजी कानावर पडतोय असं वाटतं, तेव्हा तिथे हा अलंकार होतो. चला तर मग आता तुम्ही मला सांगा, तुमच्या आजूबाजूला कोणते आवाज ऐकू येतात? फॅनचा व्हुर्र येतोय का? की कोणाच्या तरी फोनची रिंग वाजतीये?